रिसोड तालुक्याच्या केनवड येथील स्वच्छतेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. अवघ्या काही दिवसाआधी या ठिकाणी शिवाजी हायस्कूल असो की बाजार असो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असल्याचं आपण बघितलेलं आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी या ठिकाणाहून शाळेची प्रभात फेरी जात असताना त्या ठिकाणी नागरिकांनी व्हिडिओ काढले आणि विद्यार्थ्यांना कसा त्रास होतो हा दाखवण्याचा प्रयत्न त्यावेळेस केला आला. त्यानंतर लगेच ग्रामपंचायत सतर्क होऊन त्यांनी या ठिकाणी या रस्त्यावर मुरुम टाकला. पण मुरुम अशा स्वरूपाचा टाकला की अक्षरशः मोठाले गोटे टाकलेले आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना या गोट्यामुळे ते पडलेले आहेत आणि त्यांना गंभीर दुखापत देखील झालेली आहे. एक महिला आपल्या बरोबर आहे. त्या हे ग्रामपंचायतवाल्यानं या रोडले समजा दगड आणून टाकलेले तर यांचं त्यानं ताबडतोब उचलले तर ठीक, आजच्या आज उचलल्यात गेले तर बरं, नाही तर उद्या इथं आम्ही सर्वजण उपोषणाला बसणार आहोत. हे गावात पांदी आहे का पांदीत गाव आहे हे सगळेजण विचार करा आणि या गोष्टीवर जरा काही ना काही आपल्या यानं चाला. आमची मागणी एवढंच आहे की गेल्या 15 वर्षापासून जो हा रस्ता आहे, हा रस्ता म्हणजे चालण्याच्या लायकीचाच नाही. तर जो सांडपाण्याचं पाणी वगैरे या रस्त्यातून जाते तर हा रस्ता कोरडा नसतो. येण्या जाण्यासाठी गेल्या 15 वर्षापासून ह्या गल्लीतले म्हणजे या एरियामधले या परिसरातले लोक सरासरी या लेंडीला लेंडी म्हणतात ना या रस्त्याला, या लेंडी म्हणून नाव पडलं त्या लेंडीप्रमाणेच या लोकांची वागणूक म्हणजे माणसात नसल्यासारखी वागणूक या लोकांना देऊन राहिले. पण ग्रामपंचायतच्या याच्याकडे 15 वर्षापासून हेच ग्रामपंचायत नाही तर गेल्या 15 वर्षापासून ग्रामपंचायतच्या या रस्त्याकडे दुर्लक्ष आहे. गेल्या 15 ऑगस्ट रोजी या रस्त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. म्हणजे शालेय रॅली या रस्त्यातून निघाल्यामुळे त्या रॅलीमध्ये व्हिडिओ हे झाले आणि त्यांचे विद्यार्थ्यांचे मनोगत घेण्यात आले की बा रस्त्याबद्दल ते मनोगत घेऊन सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे ग्रामपंचायतला लाज वाटल्यामुळे त्यानं ते लाज झाकण्यासाठी ही कृत्य म्हणजे हे मुरुम आणि हे टाकण्यात आले. मुरुम न म्हणता हे टोलगोटे डब्बर भरण्यात आलं. हे डब्बर पांदन रस्ता, या पांदन रस्त्यात सुद्धा शेत पांदन रस्त्यात सुद्धा असं डब्बर भरलं जात नाही. मागच्या 5 वर्षापासून या लोकांसोबत ग्रामपंचायतनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळं या लोकांसोबत आता हे दगड देऊन त्यांनी म्हणजे पूर्णपणे डायरेक्ट त्यांच्यासाठी म्हणजे त्यांची डायरेक्ट मस्करी केल्यासारखंच ग्रामपंचायतनी हे केलेलं आहे. त्यांच्या नशिबात गोटेच दिलेले त्यांनी मतदान मागायच्या वेळेस त्यांच्याकडे येतात आणि जाताना त्यांच्या नशिबात गोटे देऊन जातात. त्यांच्यासाठी फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी हा रस्ता हे मुरुम उचलून घ्यावा आणि कॉन्क्रीट या ठिकाणी व्यवस्थित कॉन्क्रीट करून त्यांचे नालीचे वगैरे सर्व प्रश्न सोडवावे. नागरिकांनी आपापले मत व्यक्त केलेले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी प्रभात फेरी निघत असते आणि प्रभात फेरीच्या दरम्यान विद्यार्थ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतने या ठिकाणी मुरुम टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु मोठ्या प्रमाणात दगडाचा खस अक्षरशः टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिक आक्रमक होऊन नागरिकांचं म्हणणं आहे की या ठिकाणी मुरुम न टाकता ते काँक्रीट करावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे.